नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण इथं एकदम चमचमीत आणि फक्त सुगंधाने खावासा वाटणारा एकदम चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ते आज आपण इथं बघणार आहोत। तर हा मसाले भात खूप मोकळा आणि एकदम सुटसुटीत असा बनून तयार होतो। तर ही आजची रेसिपी आपण एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात बासमती तांदूळ घेतलेत। हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ आहे। तर बघू शकता तुम्ही। आता हा तांदूळ आपण 1-2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बासमती तांदळाऐवजी कोणताही तांदूळ इथे वापरू शकता, पण ज्याचा भात चिकट होत नाही असाच वापरा। म्हणजे नवीन तांदूळ नको, आपण जुनाच तांदूळ इथे वापरायचा आहे, म्हणजे आपला भात चिकट होणार नाही। तर इथे मी 2-3 वेळा स्वच्छ हा तांदूळ धुवून घेतलाय। आता यात भरपूर पाणी घालून आपण फक्त हा 10 मिनिटाकरिता भिजत ठेवणार आहोत। तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। इथं मी बटाटा घेतलाय, फ्लॉवर घेतलाय आणि ताजा वाटाणा घेतलाय। भाज्यांचं प्रमाण आपण सेम वाटीने घ्यायचंय। या पद्धतीने मी बटाट्याचे काप करून घेतले। आता आपण इथं मीडियम साईजचे उभे या पद्धतीने कांदे कापून घेतले आणि इथं आपण एक मोठा टोमॅटो या पद्धतीने कापून घेतलाय। तर आता आपण एक वाटण करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या घालणार आहोत, 1 ते 1.5 इंच आलं, 1 चक्री फूल, दालचिनीचे छोटे 2 तुकडे घेतले आणि 1 मसाला वेलची आणि 4 ते 5 लवंग आणि 5-6 काळी मिरी घेतली। इथं मी 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण याचं मिक्सरला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी हे मिक्सरला वाटून घेतले। तर आता इथं आपण एक कुकर गरम केला आहे। तर यात आता घालूया 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे आपण। त्यातच लगेच तेल गरम झाले की 1 चमचा जिरं, 3 ते 4 तमालपत्र, 2 हिरवी वेलची हे आता एक थोडंसं तेलामध्ये परतवून घेऊया। आता लगेच आपण यात कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपण तेलामध्ये छान बदामी रंगावर परतवून घ्यायचा आहे। जास्त पण आपण कांदा लालसर करायचा नाही, अगदी हलकासा बदामी रंगावर किंवा थोडासा गुलाबी रंगावर आपण परतवून घ्यायचा आहे। आता कांदा आपला इथं परतलाय। तर आता यातच आपण लगेच टोमॅटो घालूया। टोमॅटो पण छान मऊसूत असा आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपला छान इथं परतलाय। तर आता यात आपण या भाज्या घालूया। या भाज्या आपण छान 1-2-3 मिनिट तेलामध्ये अशाच परतवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। आता आपण यात वाटाणा पण घालून घेऊया। आता संपूर्ण भाज्या आपण अजून 1 मिनिट परतवून घ्यायचे आहेत। जवळपास 3 ते 4 मिनिटे आम्ही भाज्या चांगल्या परतवून घेतल्या। आता आपण हे बनवलेलं सगळं वाटण
यात घालून घ्यायचं आहे आणि हे पण आपण 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही वाटण पण छान आपण तेलामध्ये परतलं. तर आता हा आपण तांदूळ सगळा यात घालून घ्यायचं आहे. तांदळातलं संपूर्ण पाणी आपण निथळून घालायचं यात. आता तांदूळ पण आपण 1 ते 2 मिनिट छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने परतवायचं आहे. तर आता इथं मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा धने पावडर घातली. तर आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता यात मी आपण जेवढं तांदूळ घेतले त्याचे आपण दुप्पट पाणी घालायचं आहे. तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्यासाठी आपण 6 वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे आपण अर्धा किलो तांदूळ घेतला होता, 3 वाटी प्रमाणात हा भरला. जर तुम्हाला एकदम सडसडीत भात हवा असेल तर तुम्ही तांदूळ अजिबात भिजवायचं नाही, डायरेक्ट धुवून यात घालायचा. आता मी इथं 1 अर्धा लिंबू यात घालून घेतला आहे. लिंबू घातल्यामुळे भात छान असा सुटसुटीत होतो आणि मोकळा मोकळा बनतो. कुकरचं झाकण लावून आपण मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आपला इथं भात बनवून तयार आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याचं झाकण उघडायचं आहे. बघू शकता तुम्ही खूप सडसडीत नाही, पण मऊसूत असा मोकळा मोकळा हा भात इथं बनवून तयार आहे. तुम्हाला जसं सांगितले तसं तुम्हाला खूप सडसडीत भात हवा असेल तर तुम्ही तांदूळ अजिबात भिजवायचा नाही, डायरेक्टच करायचा. तर तुम्हाला मी इथं सर्व करून दाखवते. बघू शकता तुम्ही किती परफेक्ट भात आपला इथं बनवून तयार आहे. आणि आपण एकदम ताजा ताजा मसाला तयार करून घातल्यामुळे याचा सुगंध तर सगळ्या घरभर पसरतो. आता मी इथं गार्निशिंगसाठी किसलेलं ओलं खोबरं इथं घातले. यामुळे भात खूप छान दिसायला दिसतो. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथं वरून टाकली मी. बघू शकता तुम्ही किती भारी आपला हा मसाले भात दिसत आहे. फक्त बघूनच हा आपल्याला खावासा वाटणारा मसाले भात खूप चविष्ट असा बनवून तयार होतो. तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मसाले भात. आणि कशी झाली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.